स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे निकाल आता हाती येऊ लागलेले आहेत आणि मला आनंद आहे की महायुती प्रचंड मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊन महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये हे भक्कम स्थान महायुतीचं होतंच, पण अधिक भक्कम झालेलं आहे असं मी म्हणलं तर वावं ठरू नये. नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून महानगर अध्यक्ष महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर एक कार्यकर्ता खऱ्या अर्थाने आज त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळालेलं आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपले आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रथम मी आभार व्यक्त करू. त्यांनी उमेदवारी एका कार्यकर्त्याला देऊन महानगर अध्यक्षाला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. केंद्रीय नेतृत्वामध्ये मोदी साहेबांचे, नवीन साहेबांचे आणि अमित शहा साहेबांचे आभार मानतो की त्यांनी राज्याच्या प्रस्तावाला अनुमती दिली आणि अमरनाथचं नावावर शिक्कामोर्तब केलं. आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीतून अमरनाथ राजूरकर हे चांगल्या मताधिक्याने विजयी झाले, हे मला याचा आनंद आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये आता सर्वत्र भाजपमय वातावरण आहे. एकीकडे आपण पाहतोय की महानगरपालिकामध्ये भाजपचा महानगरपालिका आलेली आहे, नगर परिषदेमध्ये आलेले आहेत 5चे 5 आमदार आणि जिल्ह्यातील सगळे 9चे 9 आमदार हे आता महायुतीचे आज नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत. आणि महाराष्ट्राचं चित्र तसंच आहे की महायुतीला ताकद देणारं, शक्ती देणारं एक चित्र आज महाराष्ट्रामध्ये उभं झालंय. नांदेडमध्ये विशेषतः अमरनाथ राजूरकर यांचा अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानतो, सुनीताताईंचे आभार मानतो आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो